आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार आता समोर आलाय। या ठिकाणी लग्न समारंभात तंदुरी रोटीवरून दोन युवकांमध्ये वाद झाला। या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं आणि त्यातच दोघांचा जीव गेला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। अमेठीतील बलभद्रपूर गावामध्ये ही घटना घडली, जिथे एका किरकोळ कारणावरून हिंसक वाद निर्माण झाला। त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आनंदात विरजण पडलंय। शनिवारी संध्याकाळी बलभद्रपूर येथे राम जियावन वर्मा यांच्या मुलीचं लग्न होतं। वराड आले, लग्नाचे सर्व विधी सुरू होत्या, परंतु जेवणावेळी जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला। तंदुरी रोटी घेण्यावरून दोन युवक भिडले। 18 वर्षीय रवी कुमार आणि 17 वर्षीय आशिष कुमार या दोघांमध्ये रोटी आधी कोण घेणार त्यावर वाद झाला। सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही युवकांनी एकमेकांना लाठीकाठीने मारायला उठले। या हाणामारीत आशिषचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मारहाणीमध्ये जखमी झालेला रवी कुमार याला लखनौच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेले, परंतु वाटेतच त्याने जीव सोडला। या घटनेची माहिती कुटुंबाला मिळाली तेव्हा घरात शोककळा पसरली। ही घटना पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमला पाठवले। दरम्यान लग्नाच्या एका सोहळ्यात दोन युवकांमध्ये मारहाण झाली, ज्यात दोन्ही युवकांचा मृत्यू झाला। मृतदेह ताब्यात घेत ते पोस्टमार्टमला पाठवले आहेत। तक्रार आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे पुढील तपास सुरू केला जाईल। या प्रकरणी जे काही सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल, असं गौरीगंज सर्किलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी म्हटलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।